तर हाय सर्वांना गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर खूप दिवसानंतर व्हिडिओ पोस्ट करते आणि आज आहे सोमवार. तर चला, सकाळची सुरुवात झालेली आहे. रात्रीचे भांडे लावले होते, भांडे घासले होते, आता ते लावायचे. तर मी सकाळीच पाणी सुटलं होतं तेव्हा दूध वगैरे सर्व गरम करून ठेवलं, म्हटलं जेणेकरून आपल्याला कधी कधी उशीर होतो, मग ते काय होतं दूध खराब होऊन जातं. तर त्याच्यामुळं पाणी वगैरे भरलं, फ्रेश झाले. आता मुली झोपलेल्याच आहे, अजून झोपल्यात, दरवाजा लावलाय. तर तुम्हाला सांगते, 2 दिवस व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ का नाही पोस्ट केले, कारण की ना सोमवारपासून स्कूल चालू झाली आणि मग सोमवारच्या दिवशी प्रांजल गेली नाही स्कूलला. मग तिला मंगळवारपासून नेलं. 2-3 दिवस इकडे मुंबईला तर तुम्हाला माहिती कंटिन्यू पाऊस चालू आहे. तर त्याच्यामुळं प्रांजल प्रिशाला नेलं मी सोबत कडेवर वगैरे पावसात रेनकोट वगैरे घालून. पण काय झालं, तिला लगेच दुखणं आलं. 2 दिवसांनीच तिला लगेच दुखणं आलं. सलग तिला 2-4 दिवस ताप होता. ताप काय उतरलाच नाही, यायचा जायचा. पण कसं असतं, 5 दिवस ताप आला म्हणजे आपण 5 दिवस थांबू शकतो. 5 दिवसाच्या नंतर पण ताप आला तर दवाखान्यात न्यायचं. तर मी आता 2 दिवस जरी ताप आला तरी येऊन देते, औषध वगैरे पाजते आणि असंच त्यांना टाईम देते की भरपूर प्रेम देते की त्यांना तिसऱ्या दिवशी तापच नाही आला पाहिजे. तर तसंच काय झालं आणि आईचा फोन यायचा दवाखान्यात नाही वगैरे. पण नंतर त्याला फायनली बरं वाटलं. तर आता मला काहीतरी माझी सोय करावा लागणार आहे. प्रिशाला घेऊन जायचं खूप अवघड होते पावसाचं, कारण तुम्हाला माहिती घरी कोण नसते आणि प्रिशाला पावसात घेऊन जाणं योग्य नाही. लहान मुलांना कसं लगेच दुखणं येतं, सर्दी होती, कुठं काय होतं काय नाही. आणि माझ्या चुकीमुळे 2-3 दिवस तिला घेऊन गेले आणि प्लस म्हणजे मी चालवत घेऊन गेले. चालवत म्हणजे रोड क्रॉस करताना कडेवरती आणि असं थोडंसं चालवत थोडंसं कडेवर. पण कसं आहे, लहान मुले लगेच त्यांना त्रास होतो. तर त्याच्यामुळे मी 2-3 दिवस व्हिडिओ नाही पोस्ट केले. त्याच्यामुळं प्रिशाला जास्त वेळ दिला आणि त्याच्यामुळे प्रांजलची शाळा बुडाली. कारण प्रिशाचं दुखतं आणि मी प्रिशाला घेऊन कडेवर प्रांजलला स्कूलला सोडवायला कसं जाऊ ना. आणि ती एवढं तिच्या प्रचंड प्रमाणात दुखत होतं, नुसती झोप येत होती तिला, नुसती झोपायची ती, म्हणजे उठलीच नाही ते 2 दिवस. थोडंसं जेवण करायचे आणि परत झोपायचे, म्हणजे एक प्रकारे धुंदी आल्यावर डोळ्यावरती. त्याच्यामुळं मी तिला प्रांजलची स्कूल बुडली 2 दिवस, सगळं नुकसानच झालं. पण जाऊ द्या, आजचा वार म्हणजे आता सोमवारी नवीन सुरुवात करूया आपण. आता काहीतरी मला हे करावं लागेल, सोय करावं लागेल माझी, नाहीतर मग अवघड होईल प्रिशाला घेऊन. आणि माझं पण कसं शरीर काय एवढं मला साथ देत नाही, कुठं हातपाय दो गुडघे दो, आणि त्याच्यामुळे मला जास्त थकवा येतो. तुम्हाला तर माहिती, मी मध्ये दवाखान्यात पण गेले होते. मला असं काय होते, थकवा येतो, आळस येतो, पाय वगैरे दुखतात, हड्डी दुखते. त्याच्यामुळे मी पण त्याला कडेवर घेऊन जाऊ शकत नाही. आणि प्लस एवढं लांब सोडवायचं, परत हे 3 मजले चढायचे म्हटलं मीच थकन, आणि मी थकले तर मग मुलींना कोण बघणार, घरातलं कोण बघणार. त्याच्यामुळे मलाच काहीतरी आता सोय करावं लागणार आहे. आता बघूया काय होते. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगा मी काय सोय केली. आत्तासाठी तर एवढंच आहे. तर आता बघूया. आता आवडते पटपट, फ्रेश झाले. आज डोकं धुतलं, कारण तेल लावलं होतं काल. 2 दिवस तेल लावलं होतं मी. तेल 2 दिवस मुरून देते केसामध्ये, जेणेकरून आपली केसाची वाढ पण चांगली होईल. तर आवडते पटपट. आता वाजले, सांगू का तुम्हाला, 8:30 वाजले. आता हे करते, पुरी झोपल्यात तोवर प्रिशा झोपली, पटपट कामावरते, भांडी लावते आणि चपातीचं पीठ मळून घेते आणि भेटते लवकरच तुम्हाला. तर काही दुपारी काय व्हिडिओ काढणं वगैरे काय नाही झालं, त्याच्यामुळं नाही काढला. पोरीनं शाळेत वगैरे सोडताना. तर आत्ता बघा उशीर झाले. आत्ता प्रांजल आली स्कूलमधून आणि हे केलं, चहा बनवला, मस्त पोहे बनवले त्यासाठी. ती बोलली मम्मा मला लय भूक लागली होती. तर तुम्ही मागाच्या व्हिडिओमध्ये भेटली ती लय मोठी पिंपल्स आली. म्हणजे कसं काय आली ती ना, मी तिला दाबली आणि ती टम झाली हातमधून, एकदमच अशी कडक लागायला लागली. मग मी आता येताना ना बँडेज घेऊन आले तिला थोडीशी दबण्यासाठी. त्याला ती दबन 2 दिवस तरी अशी ठेवावं लागेल, म्हणजे ती दबन. तर मस्त मध्येच व्हिडिओ कट झाला. तर चहा झालाय वगैरे मस्त. प्रिशा झोपली, आता तिला उठावं लागेल पोहे खायसाठी. प्रांजल मॅडम तर चाललं आहे दूध प्यायचं प्रोग्राम. तर हे बघा, मग मी बँडेज आणलं. तर आता ही दबन थोडीशी काय झालं काय नाही. बऱ्याच जण मी 2-4 दिवस व्हिडिओ नाही पोस्ट केली, त्याच्यामुळं, कारण प्रिशा तर दुखत होतं, त्याच्यामुळे व्हिडिओ नाही, काहीच नाही. सगळंच
हे झालं, घोटाळा झाला. पण म्हटलं आता रोजच्या रोज व्हिडिओ पोस्ट करावा, तर असं गॅप घेऊन जमणार नाही. आता आपल्याकडे कंटेंट येणार आहेत, कंटेंट येणार आहेत. आता आपण ना इंस्टाग्रामवरती पण डेली ब्लॉग व्हिडिओ टाकत जाणार आहे. पण सध्या काय होते, आपला कॅमेरा प्रॉब्लेम देतोय, त्याच्यामुळं ना काहीच करू वाटत नाही कॅमेऱ्यामुळं. त्याच्यामुळे व्हिडिओना तुम्हाला बघायला मज्जा नाही वाटत आणि काहीच नाही, क्लिअरिटी दिसत नाही, एकदमच असा ब्लर दिसतोय. तर चला, आज सोमवार आहे, आज आणणारे छोले आणलेत. भाजीला येतानाच घेऊन आले. परत म्हटलं कोण नाही जात मार्केटमध्ये, एकदा खाली म्हणजे एकदा उतरले ना, परत वरती आलो ना, खाली जायचं लय कंटाळा येतो त्याच्यामुळं. तर चला आता खाते. प्रचंड प्रमाणात भूक लागली आणि दगदग पण होती जास्त, तर असो आता खाऊन घेणार आहे. तर या सर्वांनी पोहे वगैरे खायला. पावसाळ्यात मुंबईमध्ये पावसाळ्यात असं काही पण खावं वाटतं, मला तर लय खावं वाटतं. पोहे म्हणा, काही करत असते मी दिवसभर, कुरडई तळते, काही तळते. खावं वाटल्या माणसाने खायचं, मागं नाही वळायचं. आणि कंटाळा तर अजिबातच नाही करायचं, ओके नाही, बरोबर आहे का नाही. तर आता चला, रोजचे रोज व्हिडिओ पोस्ट करत राहीन. आता थोडंसं गप्पा मारते. तर इथं ठेवलं तर कॅमेरा तर लय ब्लर दिसते, एकदमच असं एकदम विचित्रावाने दिसायला लागतो. इथं तर लयच थांबा. हां, आता जरा बरा दिसतोय. तर कशी दिसते टायमिंग नाही बरं का खरं तर खायचा. काय करते, भूक लागली म्हटलं, स्वयंपाकाला वेळ लागत ना. गरमागरम पोहे आणि गरमागरम चहा, मज्जाच वेगळी. लिंबू पाहिजे होते त्याच्यामध्ये, तरी कोथिंबीर नाही. कोथिंबीर होती सगळी सडली, एवढी कोथिंबीर होती, सडून गेली सगळी. फेकण्याचं जमा होतं, काय करतात. झोपली, तिला उठावं लागेल खायला. भूक तर प्रचंड लागली. तिला वरची मऊ ठेवते, नाही कडक लागते खायची. चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.